नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलला। तर भावांनो, आज आपण गणपती बाप्पा स्पेशल व्हिडिओ इथं आणलेला आहे। व्हिडिओ जसा आपण मागली व्हिडिओ टाकले सेम तशाच प्रकारची व्हिडिओ इथं असणार आहे। व्हिडिओ फक्त कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला तुम्ही आतापर्यंत आपल्या सबस्क्राइब नसेल केलं तर आपल्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करून टाका। भावांनो, आपलं सगळं मटेरियल आपल्या वेबसाईटला तुम्हाला तिथे मिळून जाईल। तुम्हाला फक्त जाऊन जे काही पोस्टचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ते जाऊन सर्च करायचं आहे। तुम्हाला सगळं आपलं मटेरियल अगदी फुकटमध्ये भेटून जाईल। काही दिवस इथं आपले रेग्युलरचे जसे आपले जुने व्हिडिओ आहे बस त्यांचंच जरा काही ॲडिशनल आपण इथे करणार। आपण इथून पुढे नवीन ट्रेंडिंगची एडिटिंग पण इथे येणार आहे, त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राइब करा। तर चला भावांनो, तुम्हाला आधी आपला प्रिव्ह्यू जे काय आहे ते दाखवून देऊया आणि नंतर आपल्या एडिटिंगला इथे सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी तुम्हाला आपलं अलर्ट मोशन ॲप इथं चालू करून घ्यायचं आहे। अलर्ट मोशन ॲपची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल आणि जे काही मटेरियल आहे, जे काही आपले शेक इफेक्ट आणि बीटमार्क आहे आपल्या वेबसाईटला तुम्हाला ते भेटून जाईल। तिथून तुम्हाला ते इन्स्टॉल करायचं आहे आणि बीटमार्कमध्ये इथे तुम्हाला जायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे आपली बीटमार्क इथं असणार आहे। हे जे बीटमार्क आहे आपली, या बीटमार्कमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला एक बीट मी दिलेली आहे 0.24 सेकंदापर्यंत। तर इथं तुम्हाला एक PNG लावून घ्यायची आहे। बघू शकता ही आतुरतावाली PNG लावून या PNGची ड्युरेशन 24 सेकंदापर्यंत वाढवायची आहे आणि या PNGला काय करायचं आहे, असं मागं घ्यायचं आहे। इथं तुम्ही लॉंग प्रेस करून या PNGला इथं मागं घ्यायचं आहे। तर भावनो, हे असं इथं मागं घेतले म्हणजे अशा प्रकारे याच्यावर इफेक्ट असा इथं येऊन जाईल। तर हे एवढा इफेक्ट तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे। हा इफेक्ट इथे लावल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथं प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून मीडियावर जायचं आहे आणि जे काही गणपती बाप्पाचे फोटो आहे तुमच्याजवळ ते इथं लावून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे जेवढे तुमच्याजवळ फोटो असतील ते एक फोटो तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे। आता या फोटोची ड्युरेशन इथं वाढवायची आहे या ऑप्शनवर क्लिक करून। ही इथं लावल्यानंतर इथं 2 बीटमार्क दिसतील, तर याला काय करायचं, या बीटमार्कला इग्नोर करून याची डायरेक्ट इथं ड्युरेशन वाढून घ्यायची आहे। ते जे काही मी बीटमार्क मार्क केलेली आहे ते तुम्हाला मी शेक इफेक्ट इथं कसा लावायचा किंवा 2 नंबरचा शेक इफेक्ट या ठिकाणी लावायचा आहे, त्यासाठी ते बीटमार्क तुम्हाला इथं मार्क करून दिलेली आहे। तर तुम्हाला सगळ्या फोटोची ड्युरेशन अशी इथं वाढून घ्यायची आहे का या ठिकाणपर्यंत आणि लास्टला हा एक फोटो इथं लावून टाकायचा आहे। तर आपण काय करूया, इथं बॅक येऊया आणि लास्टला इथं दुसरा एक फोटो इथं असा लावून टाकूया। फोटो लावून फोटोची ड्युरेशन अशी शेवटपर्यंत इथं वाढून घ्यायची आहे, जिथपर्यंत आपली बीटमार्क आहे तिथपर्यंतच। तर हे एवढी इथं लावून घ्यायचं आहे। हे एवढी इथं लावल्यानंतर बॅक येऊन आपल्या शेक इफेक्टमध्ये तुम्हाला इथं जायचं आहे। शेक इफेक्टमध्ये पहिला जे काही इफेक्ट आहे हा इफेक्ट तुम्ही इथं डायरेक्ट कॉपी करा। पहिला इफेक्ट कॉपी करून आपल्या बॅक येऊन बीटमार्कमध्ये इथं जायचं आहे तुम्हाला। बीटमार्कमध्ये गेल्याच्यानंतर हे जे काही पहिला फोटो आहे या पहिल्या फोटोला हा इफेक्ट डायरेक्ट इथं पेस्ट करा। इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर काय करायचं, इथं हे जे काही बीटमार्क इथं 2 बीटमार्क दिसायला, तर इथं आपल्याला 2 नंबरचा इफेक्ट लावायचा। तर या फोटोचा इथं गॅप सोडून या फोटोला इथं इफेक्ट पेस्ट करायचा आहे। पुन्हा परत या फोटोचा इथं गॅप सोडून पुन्हा या फोटोला आपला हा इफेक्ट इथं पेस्ट करून टाकायचा आहे। तर हा इफेक्ट इथं पेस्ट केल्यानंतर पुन्हा परत इथं काय करायचं आहे, इथं तुम्हाला पुन्हा इथं 2 नंबरचा इफेक्ट लावायचा आणि इथं येऊन पुन्हा परत हा इफेक्ट इथं पेस्ट करायचा आहे। तर हे इफेक्ट 3 जागी पेस्ट करून तुम्हाला बॅक यायचं आणि शेक इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला काय करायचं माहिती आहे, हे 2 नंबरचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे। इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथं कॉपी करायचा आणि आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आता उरलेले जे काही फोटो आहे ज्यांच्यासमोर 2-2 बीटमार्क मी तुम्हाला दिलेली आहे त्यांना हा इफेक्ट तुम्हाला डायरेक्टली इथं लावून टाकायचा आहे। बघू शकता या एका फोटोला आणि या एका फोटोला आणि हे एक फोटो, हे 3 फोटोला हा इफेक्ट इथं लावून टाकायचा आहे। 3 मोजून आपण 6 फोटो ॲड केले, पहिल्या 3 याला 1 नंबरचा इफेक्ट आणि बाकीच्याला 2 नंबरचा इफेक्ट हा इथं असा लावून टाकायचा आणि 0.24ला येऊन काय करा, एक शेपमध्ये जाऊन एक रेक्टँगल ॲड करा, कारण याला आपण शॅडो देऊया। तर रेक्टँगल ॲड करून याची ड्युरेशन वाढून घ्या। कलर अँड फिलमध्ये जाऊन याचा जे काही ओव्हरले इथं करून घ्या। याचा ब्लॅक कलर असा इथं खाली करा। बघू शकता काय अशा प्रकारे इथं कलर यावं आणि पुन्हा बॅक येऊन याची ब्लेंडिंग तुम्हाला इथं लायटनमध्ये जाऊन इथं कॉन्स्ट्रॅक्टमध्ये जाऊन मल्टिप्लायमध्ये करायची आहे। डार्कनमध्ये जाऊन मल्टिप्लायमध्ये इथं अशी करून घ्यायची आहे। डार्कनमध्ये मल्टिप्लायची सेटिंग आहे तर ती तेवढी तुम्हाला इथं सेट करायची आहे आणि नंतर काय करायचं, जिथून आपण फोटो लावायला चालू केलं तर 0.24ला तिथंच आपली जे काही PNG मी दिलेली आहे तुम्हाला ते लावून घ्या आणि आपले जे काही खाली शॅडो मी दिलेली आहे त्या शॅडोवर हे जे काही PNG आहे ही इथं असं लावून टाकायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे ही PNG अशी इथं लावून टाकायची, अशा प्रकारे इथं सेट करायची आणि आपल्या सगळ्या व्हिडिओ इथं रेडी झालेला आहे। तर वर तुम्हाला फक्त एक्सपोर्टच्या ऑप्शन क्लिक करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर भावनो, व्हिडिओ कसा झाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला भावनो, भेटूया आपण तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये।